Lesson number 9, motion and types of motion. Motion means गती, types of motion म्हणजे गतीचे प्रकार. Observe and discuss. In our day-to-day life, we see many moving objects. आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. Moving objects are said to be objects in motion. Moving objects यांना काय म्हणू आपण? Objects in motion म्हणजे त्या वस्तू गतिमान आहेत. Discuss which objects in above picture are in motion. वरील चित्रामध्ये कोणत्या वस्तू मोशन मध्ये आहेत याची चर्चा करा. What differences are seen in their motion. त्यांच्या गतीमध्ये कोणते फरक दिसतात त्याची चर्चा करा. तर पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा फुटबॉलला किक मारत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बोहरा फिरत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये एका मुलानं चेंडू वर फेकलेला आहे, तो ठराविक अंतर जाऊन खाली येत आहे. चौथ्या चित्रामध्ये कुंभार मडकी बनवत आहे, त्यासाठी तो चाकाचा वापर करत आहे. आणि पाचव्या चित्रामध्ये विमान आकाशात उडत आहे. आपण जर निरीक्षण केलं तर या 1, 2, 3, 4, 5 या पाचही चित्रांमध्ये ज्या काही ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहेत किंवा ज्या वस्तू गतिमान आहेत त्या प्रत्येक वस्तूची गती ही वेगवेगळी आहे हे आपल्या लक्षात येतं. तर याच गतीचे प्रकार या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. मोशन means गती. While waiting for a bus at a bus stop, other vehicles appear to be in state of motion. ज्यावेळी आपण बसची वाट पाहत बस थांब्यावर बसलो असतो त्यावेळेला आपल्याला इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात. On the other hand, when you are in the motion yourself, a still object appear to be moving. पण ज्यावेळी तेच तुम्ही बसमध्ये बसता किंवा एखाद्या मुव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये बसता तेव्हा तुम्हाला गती प्राप्त होते आणि ज्या वस्तू थांबलेल्या असतात त्याही आपल्याला गतिमान झाल्या आहेत असं दिसतात. फॉर एक्झाम्पल, द ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड व्हाईल यू आर ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ट्रेनमध्ये किंवा रेल्वेमध्ये बसला असता त्यावेळी तुम्हाला झाडं मागं पळत आहेत असा भास होतो. इफ द ऑब्जेक्ट is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in a motion. जर निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत आहे असे दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. चेंज ऑफ प्लेस ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. मग गतिमान असणे म्हणजे काय? चेंज ऑफ प्लेस ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. An object in motion continuously undergoes displacement. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन हे होतच असते. मोशनची डेफिनेशन पहा. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ मोशन. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोशन. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे म्हणतात. नेक्स्ट पहा, टाइप ऑफ मोशन. गतीचे प्रकार. फर्स्ट टाइप, लिनियर मोशन, रेषीय गती. अ ट्रेन or a moving vehicle on a road may travel in a straight line. Straight line म्हणजे सरळ रेषेत. or in the same direction. रेल्वे गाडी व रस्त्यावर येणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेत येताना आपल्याला दिसतात. दिस मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज लिनियर मोशन. यावरून आपल्याला काय समजतं की या वस्तूंची गती आहे ती कशी आहे? एक रेषीय गती आहे. An object in a linear motion shows displacement along a straight line. या वस्तू ज्यावेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यावेळी त्या एक रेषीय गती दाखवतात कारण त्या एका सरळ रेषेत जात असतात. If you stand on a chair and release a ball from your hand, जर तुम्ही खुर्चीवर उभा राहिला आणि बॉल सरळ खाली फेकला, it falls on the floor, तो जमिनीवर पडतो. What do you conclude from this? यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? ज्यावेळी एखादा बॉल आपण खुर्चीवरून खाली फेकतो त्यावेळेला काय होतं? तो एका सरळ रेषेत खाली जातो. दॅट मीन्स इट गोज इन द लिनियर मोशन. कम्पेअर द मोशन ऑफ सोल्जर्स ऑन अ परेड अँड गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. आपण काय करायचं आहे? संचलन करणाऱ्या सैनिकांची गती आणि घसरगंडीवर घसरणाऱ्या मुलीच्या गतीची तुलना करायची आहे. The motion of soldiers in a parade is the same during that period. Not even a slight difference is seen.
आपण ज्यावेळी सैनिकांचं संचलन पाहतो त्यावेळी सैनिकांचं संचलन करणाऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती ही एकसारखी असते. त्यात थोडाही फरक आपल्याला दिसत नाही. ऑन द अदर हँड पण दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं की द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड डज नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. पण घसरगुंडीवरून खाली येणाऱ्या मुलीची जी गती असते ती एकसारखी आपल्याला दिसून येत नाही. द गर्ल कमिंग डाऊन फास्टर अँड फास्टर, द स्पीड ऑफ हर मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. ज्या वेळेला मुलगी घसरगुंडीवरून खाली येत असते तेव्हा तिचा स्पीड हळूहळू वाढत वाढत जात असतो. द मोशन ऑफ मार्चिंग सोल्जर इज युनिफॉर्म लिनियर मोशन. सैनिकांच्या संचलनाची गती ही युनिफॉर्म लिनियर मोशन आहे, म्हणजे रेषीय एकसमान गती आहे. बिकॉज इन दिस मोशन नो चेंज इज सीन. कारण यांच्या गतीमध्ये कोणताच प्रकार दिसून येत नाही. ऑन द अदर हँड मोशन ऑफ अ गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इन नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. या उलट घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ही बदलत असते, म्हणून त्याला रेषीय असमान गती असे म्हणतात. दिस आर द टू टाइप्स ऑफ लिनियर मोशन. तर लिनियर मोशनचे हेच दोन टाईप आहेत. कोणते? युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय? तर when the distance traversed by an object along a straight line in unit time continuously the same, the motion is called as uniform linear motion. एकच कालावधीत एका सरळ रेषेत गतिमान असणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन when the distance traversed by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called as non-uniform linear motion. एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात. सेकंड टाइप बघा, नॉन लिनियर मोशन. द मोशन ऑफ an object that does not move in a straight line is called as non-linear motion. The motion of an object that does not move in a straight line is called as non-linear motion. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला नैक रेषीय गती असे म्हणतात, कारण ती गती बदलत असते. या गतीचे काही प्रकार आहेत. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ फॉलोइंग टाइप्स. व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट डज द स्विंग इन अ पार्क शो? तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर बसता पार्कमध्ये गेल्यावर तेव्हा त्या झोपाळ्याची हालचाल कशी होते? द स्विंग ऑलवेज कम बॅक फ्रॉम वन एंड टू अदर एंड. तो झोका एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. इट टेक्स अबाउट सेम टाइम फॉर इच स्विंग ऑर ऑसिलेशन. त्याची एक फेरी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी समान कालावधी लागतो. दिस मोमेंट ऑफ अ स्विंग इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. झोपाळ्याच्या या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. सिमिलरली द मुवमेंट ऑफ पेंड्युलम ऑफ अ क्लॉक. घड्याळाचे जे दोलक असतं त्याची मुवमेंट, द विंग्स ऑफ बर्ड्स, पक्ष्याचे पंख, निडल ऑफ सुईंग मशीन, शिलाई मशीनची सुई, द व्हायब्रेटिंग डायफ्रॅगम ऑफ द तबला और ड्रम आर ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. आंदोलित गतीची कोणती कोणती उदाहरणं पाहिली आपण? तर घड्याळातील पेंड्युलम, पक्ष्यांचे पंख, शिलाई मशीनची सुई आणि तबला ज्यावेळी आपण वाजवतो त्यावेळी तबला किंवा ढोल यांचा कंप पावणारा पडदा, ही सर्व आंदोलित गतीची उदाहरणे आहेत. नेक्स्ट, ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन दिलेली आहे इथं. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग, दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन. आंदोलनामुळे प्राप्त झालेल्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. यूज युअर ब्रेन. जरा डोके चालवा. इन विच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कॅन यू सी ऑसिलेटरी मोशन? कोणकोणत्या वाद्यामध्ये तुम्हाला आंदोलित गती पाहायला मिळते ते तुम्ही सांगायचं आहे. मग ती सतारची तार असेल किंवा वेगवेगळी वाद्य आहेत की ज्याच्यामध्ये आंदोलित गतीचा वापर केला जातो, त्याची तुम्ही लिस्ट करायची आहे. नेक्स्ट टाइप ऑफ मोशन, पिरियडिक मोशन.
Observe and discuss. The hands of a clock move in a circular manner. Similarly, a fan, a giant wheel, and a merry-go-round complete each round along a circular route. In our day-to-day life, we come across many examples of objects that trace a circular path. The hands of clock. Hands of clock म्हणजे घड्याळाचे काटे. Moves in a circular manner. घड्याळाचे काटे कसे फिरतात? गोलाकार फिरतात. Similarly, a fan or a giant wheel and merry-go-round complete each one round along a circular route. पंखा असू दे किंवा आकाश पाळणा सर्क्युलर मॅनर मध्येच फिरत असतो. मेरी गो राऊंड जे आपल्याला पार्क मध्ये पाहायला मिळतं ते वर्तुळाकार मार्गाने त्याची एक फेरी पूर्ण करतात. इन अवर डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट ट्रेस अ सर्क्युलर पाथ. अशी आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप उदाहरणं पाहतो की जी सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात. ती कोणती आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे. तर आपण आता इथं सांगितले त्याप्रमाणे घड्याळ असेल किंवा पंखा असेल किंवा मोटरसायकलचं जे काय चाक असेल, सायकलचं चाक असेल किंवा आकाश पाळणा असेल. अशा प्रकारे आपण ज्यावेळी आपण मिक्सर लावतो तर मिक्सरच्या आतलं जे मशीन असतं ते पण सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतं. अशा प्रकारे आपण खूपशी उदाहरणं देऊ शकतो सर्क्युलर मोशनची किंवा अनेक उदाहरणं आपल्याला जाता जाता दिसतात. We see from these examples of oscillatory motion and circular motion that some objects complete one round or one oscillation in a fixed period of time. आता आपण ज्यावेळी ऑसिलेटरी मोशन म्हणजे आंदोलित गती आणि सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती याची जर उदाहरणं आपण जर पाहिली तर या उदाहरणामधनं आपल्याला एक गोष्ट दिसून येते की ऑसिलेशन्स आहेत ते पण एका ठराविक वेळेतच पूर्ण होतात आणि सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा एका ठराविक वेळेनंतरच तो काटा गोल फिरतो किंवा त्या एक ठराविक वस्तूचा एक राऊंड कंप्लीट होतो. त्यासाठी फिक्स्ड पिरियड ऑफ टाइम नेसेसरी असतो म्हणजे ठराविक वेळेतच ते पूर्ण होतं. फॉर एक्झाम्पल, द मिनिट हँड ऑफ द क्लॉक completes one round in exactly 60 minutes every time. म्हणजे घड्याचा जो तास काटा आहे तो बरोबर 60 मिनिटातच त्या अंकावर येतो. while merry go round also completes every round in the same period of time. पार्कमध्ये जे मेरी गो राऊंड असतं ते सुद्धा आपलं एक सर्क्युलेशन ठराविक वेळेतच पूर्ण करतं. सच मोशन इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. अशाला आपण काय म्हणू शकतो? नियतकालिक गती असे म्हणू शकतो. आता सर्क्युलर मोशन आणि पिरियडिक मोशनची डेफिनेशन पहा. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. पिरियडिक मोशनची डेफिनेशन पहा. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट which passes through a certain point again and again after a fixed period is called as periodic motion. The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called as periodic motion. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. Use your brain power. Which type of motion are seen when the girl rides a bicycle as shown here? चित्रामध्ये मुलगी जी सायकल चालवताना कोणत्या प्रकारच्या गती तुम्हाला दिसून येतात? तर चित्रामध्ये बघा, इंग्लिशमधील 8 हा अंक काढलेला आहे. आता ती काय करणार आहे, एका ठराविक पिरियडमध्ये त्या ठराविक एका पॉइंटला क्रॉस करून परत तो गोल पूर्ण करणार आहे. म्हणजे इथे कोणत्या प्रकारची गती असू शकेल? इट शुड बी द पिरियडिक मोशन इफ हर स्पीड इज अ सेम. जर ती ठराविक गतीमध्ये गेली तर इथे पिरियडिक मोशन असू शकेल आणि ती गोलाकार फिरते म्हणून इथे सर्क्युलर मोशन पण असू शकेल. नेक्स्ट, कॅन यू टेल? सांगा पाहू. While chasing a butterfly in a garden, do you run along definite path or in the same direction all the time?
नॉट रिअली. बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एका निश्चित दिशेने धावता का? नक्कीच नाही. अ बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लाइट्स फ्रॉम वन फ्लावर टू अनदर फ्लावर. येस ऑर नो? येस. बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लाइज फ्रॉम वन फ्लावर टू अनदर फ्लावर. फुलपाखरू बागेमध्ये सतत एकाच झाडावर बसून राहतं का किंवा एकाच फुलावर बसून राहतं का? नाही. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते. देर इज नो डेफिनेट डिरेक्शन of the butterfly. There is no definite direction to the motion of a butterfly. म्हणजे त्या बटरफ्लायची जी काय डिरेक्शन असते ती ठरलेली असते का? नो, देर इज नो डेफिनेट डिरेक्शन. त्यामुळे तिच्या गतीची जी काय दिशा असते ती ठरलेली नसते. देअरफॉर सच अ मोशन इज कॉल्ड एज रँडम मोशन. आणि म्हणून या गतीला आपण कसली गती म्हणू शकतो? यादृच्छिक गती असे म्हणू शकतो. यादृच्छिक गती. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असताना त्याच्या गतीला कोणतीच निश्चित दिशा नसते. त्यामुळे अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. देअर इज नो डेफिनेट डिरेक्शन टू motion of the butterfly. Such a motion is called as random motion. The motion of the player in the game of a football is also of this type. The motion of the crawling baby or a wandering animal is also a random motion. Crawling baby, crawling म्हणजे रांगणारे बाळ. वॉन्डरिंग ॲनिमल म्हणजे भटकी जनावरे. म्हणजे फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा कशी असते? यादृच्छिक गती असते किंवा रँडम मोशन असतं. रांगणारे बाळ, रांगणाऱ्या बाळाची दिशा ठरलेली असते का? नो. देअरफॉर इट इज ऑल्सो टाईप ऑफ अ रँडम मोशन. अँड नेक्स्ट वॉन्डरिंग ॲनिमल, भटकी जनावरे, ते एका सरळ रेषेतच फिरत असतात का? नो. देअरफॉर इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द रँडम मोशन. म्हणून आपण रँडम मोशनची काय डेफिनेशन सांगू शकतो? The motion that changes its direction and speed continuously is called as random motion. The motion that changes its direction and speed continuously is called as random motion. आणि एक्झाम्पल्स काय रँडम मोशनचे? बटरफ्लाय चेजिंग इन द गार्डन, फुटबॉल प्लेयर्स, क्रॉलिंग बेबी अँड वॉन्डरिंग ॲनिमल्स असे आपण एक्झाम्पल्स सांगू शकतो. नेक्स्ट, स्पीड. A bus covers a distance of about 200 kilometers from Solapur to Pune in 5 hours. एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. How much distance does the bus cover in 1 hour? तर ती बस एका तासात किती अंतर पार करते? While solving this example, we take the ratio of distance traversed and the time required to traverse the distance. हे उदाहरण सोडवताना आपण पहिल्यांदा काय करतो? तर त्या एका ठराविक बसने पार केलेले अंतर आणि ते अंतर पार पाडण्यास लागणारा वेळ या जर दोन गोष्टी असतील तर त्या दोन गोष्टीचा आपण गुणोत्तर घेतो. रेशो म्हणजे गुणोत्तर घेतो आणि मग आपण त्याचा चालही काढू शकतो. स्पीड म्हणजे चाल. फ्रॉम द रेशो वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय द बस इन 1 युनिट ऑफ द टाइम. या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते. तर स्पीडचे डेफिनेशन काय सांगू शकतो आपण? द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. The distance traversed by an object in unit time is called as speed of the object. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. स्पीड, त्याची आता फॉर्म्युला काय बघा. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. चाल बरोबर पार केलेले अंतर छेद अंतर पार पडण्यास लागणारा वेळ. हेच आपण शॉर्ट मध्ये काय सांगू शकतो? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. चाल बरोबर अंतर छेद वेळ. युनिट ऑफ स्पीड, चालचे एकक काय आहे पहा? किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा.
अ मुव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकच प्रकारची गती असेल असे नाही. व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण काय शिकलो? ऑब्जेक्ट इन मोशन आर दोज दॅट चेंजेस देअर पोझिशन कंटिन्युअसली. गतिमान वस्तू या सतत जागा बदलत असतात. त्यामुळं जर एखादी वस्तू सतत जागा बदलत असेल तर त्याला ती वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणतो. द व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन्स आर लिनियर, युनिफॉर्म लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर, ऑसिलेटरी, सर्क्युलेटरी, पिरियडिक अँड रँडम मोशन. मोशनचे टाईप कुठले कुठले आहेत बघा. पहिला मेन टाइप्स दोन आहेत, लिनियर आणि नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशनमध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आहे. आणि नॉन लिनियर मोशनमध्ये ऑसिलेटरी, सर्क्युलर, पिरियडिक आणि रँडम हे 4 टाइप्स येतात. द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड एज इट्स स्पीड. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास चाल असे म्हणतात. The time required to traverse a certain distance depends on the speed of the object. एका विशिष्ट अंतर पार करण्यास किती वेळ लागेल हे त्या वस्तूच्या स्पीडवर, चालीवर अवलंबून असते. थँक्यू.